नमस्कार मैत्रिणींनो, निन्नो रोशा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात? बऱ्या आहात का तुम्ही? बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. आता मी जिथं राहतो तिथं आजूबाजूला तर कोणी शेवाळ्या वगैरे विकत नाही, करतही नाही आणि तिकडं लांब जायला लागतं. त्याच्यामुळं म्हणलं शक्यतो नाही का घरीच बनवावं, आपलं कुठं शोधायचं. आणि शेवळ्या ना मी मशीनवरून आणणार आहे करून. त्याच्यासाठी मला मी सुजी काढून हे करणार आहे. जे पारंपरिक शेवळ्या करतात ना, सुजी काढून आणि मैदा काढून तसं करणार आहे. तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आणि जेणेकरून तुम्हाला बी शिकता येईल. आणि हा व्हिडिओ मी काढत आहे तुम्हाला शिकण्यासाठी. तर हे बघा, एवढे झालेत साफ करून गहू. आता अजून करते. बघा, आपले 3 तास होऊन गेले, जवळजवळ 3 तास म्हणता म्हणता 4 तास झाले. बघा, आता याला आपल्याला फॅन खाली सुकवायचे. त्यांच्या घरच्यांना आवडल्या होत्या लय सांगूच्या. त्यांना वाटलं रव्याच्या केल्या त्या काहीतरी आमच्या म्हणून. याच्या आपण आता ह्याचं जाड दळणार ना रवा. ह्याला वाळवायचं. आता त्याला फॅन खाली वाळवायचं. मग वाळल्यानंतर मग याला असं रवा काढायचा याचा. आणि तो रवा शेवळ्यात टाकतात. त्या रव्याचं सांजोऱ्याच्या पोळ्या करतात, शिरा करतात, लाडू करते. त्या रव्याचा भरपूर उपयोग होतो. पण तो रवा आता आपण शेवळ्यामध्ये टाकणार आहे, पीठ आणि रवा. मग तो प्युअर गव्हाचा रवा असणार. आणि मग याचा कोंडा वगैरे सगळा जाणार. आणि मग त्याच्या शेवळ्या आपण बनवणार. आमच्या सोबत राहा. तर आता गहू आपले फॅन खाली वाळते तोपर्यंत आमच्या बरोबर राहा. असं विरळ विरळ टाकायचं, असं नाही वाळते. गमेल्याला ओढणी बांधली कॉटनची. आणि ओढणी बांधून आपण आता वस्त्र गाळ करणार आहे. म्हणजे वस्त्रानं असं चाळून घेणार आहे. हे का असं बांधून घेतलं. आता ह्या डिशनं असं टाकायचं
आणि असं असं घ्यायचं चाळून. जो रवा निघल बारीक तो बाजूला काढायचा आणि पीठ बाजूला काढायचं. तो का असा रवा निघतो. आणि मैदा खाली राहतो. आता ह्यात जी बारीक रवा आहे ना तो आपण काढणार आहोत. मी म्हटलं ना तुम्हाला प्रोसेस याची जरा मोठी आहे पण एकच नंबर शेवाळ्या लागते. असं जर केलं ना तुम्ही आणलं ना रवा भरून तर आता हा चाळणीनं पण आपण चाळून घेऊया. 4 नंबरची चाळण खूपच जास्त मोठा निघाला असता म्हणून 3 नंबरची घेतली. तर आता ही अमृता चाळून घेईल. खाली रवा पडेल आणि हलक्या हातानं चाळ. आणि बुसकट आहे ती बुसकट ती बाजूला ठेवायचं. हे बाजूला ठेवायचं. ओके फॅन बंद करायला लागतं. सुजीची चाळण पाहिजे. पांढरा आहे ना हे आहे रवा. पांढर दिसते ना हे रवा पाकडून काढायला लागतं. हे निघालंय बरोबर. दिसतंय का त्यात पांढर थोडं त्यांना बहुतेक पाकडूनच काढायला लागतं. ह्याच्यापेक्षा बारीक पाहिजे. सुजीची चाळण म्हणतो ना आपण. एक ते पुढे पडतं ते कोंडा आहे ना. ती पुढं पडते ते कोंडा आहे. इथं माग आहे ती रवा आहे. रवा हे ओट्स आपल्या टाकून नाही द्यायचं. गव्हाच्या ह्याच्यात टाकायचं. रवा राहिली. असंच बनवतात का रवा? आता ती मोठ्या ह्याच्यामध्ये कसं चाळून बिळून असते ना. करू दे का? बाकी कोंडा जाते हे. तेव्हा का मशीनवरनं शेवाळ्या बनवून आणल्या. तेव्हा का ह्या अशा उन्हात ठेव. तर हे उन्हात ठेवूया.
हे असंच उन्हात ठेवणार आहे. नाही का? आता नाही याला असंच ठेवणार आहे. फुटतंय हे. तुम्हाला दाखवलं होतं ना सुजी काढलेलं मी ते ह्याचं. तर ते जरा थोडस याला ना असं पसरून ठेवते